नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे घोरपड्याला ओढतच रायाने आता विठुरायाच्या मंदिरात आणलेलं असतं. सगळे लोक आता इथे नंदू मामांच्या आणि त्यांच्या बायकोच्या अंत्यविधीसाठी तयारी करत असतात. त्याच वेळेस राया लागतो, बघ घोरपड्या बघ, अरे तुझ्यामुळे गावातील लोक मरतायत. अरे इवलीशी पोरं जी अजून दुनियादारी बघायला सुरुवात करत नाही, अशा पोरांना तू अनाथ करतोय. अरे बघ घोरपड्या, दिसतंय ना तुला? अरे जरा देवाला घाबर. अरे घोरपड्या, बाद झालं. अरे किती किती कांड करशील? अरे कर्माला घाबर घोरपड्या. तेव्हा लगेच गावातील लोक म्हणू लागतात, राया अरे पण या सगळ्याशी जयचा काय संबंध? तेव्हा राया लागतो, कारण हे समज या घोरपडेनेच केलंय. गावात बिबट्या घोरपडेनेच आणलाय. सगळ्यांना मात्र मोठा धक्काच बसलेला असतो. सगळेजण आता काय, जयने जयने हे समज केलं असा आरडाओरडा करू लागतात. इन्स्पेक्टर साहेबही आता तिकडेच असतात. त्याच वेळेस इकडे घरी आता मंजिरीने साडी बदललेली असते. आता मस्त ड्रेस घालून मंजिरीचा मेकअपही झालेला असतो. पण ती आता रायाला फोन करत असते, पण राया मात्र काही फोन उचलत नाही. मंजिरीला जरा टेन्शन येतं, राया का फोन उचलत नसेल, काय चालू असेल तिकडे कुणास ठाऊक, मी जीजीला करून बघते असे म्हणत आता मंजिरी जीजीला फोन लावते. पण जीजीही फोन उचलत नसते. मंजिरी आता विचार करू लागते, काय झालं असेल नेमकं, मी निघू का तिकडे, जाऊ का? नेमकं सगळा गोंधळ असेल बहुतेक. जेवणाची वेळ झाली होती ना, सगळेजण जेवायला पंक्ती बसले असतील, त्यामुळे कदाचित गडबडीत आवाज जात नसेल, म्हणूनच मीच जाऊन बघते असे म्हणत आता मंजिरी देवळाकडे निघालेली असते. त्याच वेळेस घोरपडे मला लागते, राया बाद झालं, पुरे झालं, किती ऐकशील? आता मी बोलणार आणि तू ऐकायचं. मला काय म्हणत होता, देवाला घाबर, कर्माला घाबर. पण मी का घाबरू, कारण मी काहीच केलं नाहीये. ही जी लोक मरतायत ना राया, ती माझ्यामुळे नाही मरत आहे. मी त्यांच्यावर हल्ला नाहीच करत आहे. अरे हे समजा बिबट्याने केलंय, बिबट्याने फाडलंय त्या लोकांना, मग माझा का संबंध जोडतो या सगळ्याशी? वेळ लागलाय का? आणि काय रे गावकऱ्यांनो, तुम्हाला पण वेळ लागलाय का? हा राया काय बी सांगेल आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का? हे असं काय बी नाहीये, मी तर जेलमध्ये होतो. तेव्हा राया लागते, घोरपड्या खोटं बोलू नको. तू मिसफायरजवळ तुझा गुन्हा कबूल केलाय. या जंगलात बिबट्यात तोच सोडलाय. तेव्हा लगेच जेम लागते, गप्पा बाईस, उगाच तोंडाला येईल ते बोलायचं. राया तुला ना सवयच आहे स्वतःचे गुन्हे लपवण्यासाठी ना इतरांवरती बोट ठेवायचं. गप्पा बाईस, मी जेलमध्ये असताना मी काय बिबट्याला कुठून आणणार आहे? आणि तो काही रिमोटवर चालतो का? अरे बाबा याला पकड त्याला पकड, हा पंढरपूरचा आहे असं असतं का? असं काही नाही आहे. आणि तुझ्याकडे काही पुरावा आहे का? बोल ना, माझ्या विरुद्ध काही पुरावा आहे का? असेल तर मग सांग, मग सगळ्यांना पटवून दे की मीच बिबट्या आणलाय म्हणून. नाही ना, पुरावा नाही आहे ना तुझ्याकडे, मग आता एक शब्दही बोलू नको. आणि गावकऱ्यांनो, तुम्ही काय बघत बसलाय आणि या रायाच्या वेड्या गप्पा ऐकतायत? या रायाला वेड लागले तसं तुम्हालाही लागलं का? तो काहीही बोलेल आणि तुम्ही होला हो द्याल. बघताय हा राया माझ्यावरती कसले कसले आरोप लावतोय आणि तुम्ही गप्प बसलाय. अहो बिबट्या मी का आणेन? हे सगळं कशामुळे होतंय माहिती आहे? या राया आणि मंजिरीचं लग्न होतंय ना म्हणून. कारण या गावात एका विधवेचं लगीन लावलं जातंय, म्हणून या पंढरपुरावरती हे मोठं संकट आलंय. हे तुमच्या लक्षात येत नाहीये का? तेव्हा राया लागते, घोरपड्या पुरे झाला. हे समदकांड तो केलंय आणि आता आरोप माझ्यावर आणि मिसफायरवरती लावतोय. गप बसायचा, गप गुमान बसायचं, एक सबूत बी बोलायचं नाही. तेव्हा घोरपडे मला लागते, गप्पाबाईस, सगळ्या गावाला मी पटवून सांगतो हे का होतंय. या विधवेशी लग्न होतंय ना या रायाचं, म्हणून हे सगळं होतंय. त्यामुळे बघा, विचार करा आणि थांबवा हे सगळं. आणि काय हो इन्स्पेक्टर साहेब, या रायाची ही अशी बगबग ऐकायला मला इकडं पाठवलं का तुम्ही त्याच्याबरोबर? बघितलं, त्याच्याकडे कसलाही कुठलाही पुरावा नाही आहे. चला, मी पोलीस स्टेशनमध्येच अगदी सुरक्षित आहे. उगाच हा राया माझ्यावरती कुठलेही संशय घेतोय. चला चला, मला घेऊन चला असे म्हणत आता लगेच हवालदार घोरपडेला घेऊन निघालेले असतात. त्याच वेळेस आता रायाला मात्र काय करावं काही सुचत नाही. तेवढ्यात आता गावातील एक काकू धावतच येतात. राया राया भाऊ, माझा मुलगा अजून घरी आला नाही रे, माझा समर. अरे किती वेळचा गेलाय जंगलाच्या रस्त्याने, खूप वेळ झालाय, अजून का आला नसेल? तेव्हा राया आता त्या काकूंची समजूत काढतो, हे बघा काकू, आपण जाऊया, समरला शोधायला जाऊया, तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. आता बरेचसे गावकरी आणि राया समरला शोधण्यासाठी निघालेले असतात. तर इकडे मंजिरी आता हॉलमध्ये आलेली असते. कोणीच फोन उचलत नाहीये, मग मला जाऊन बघावंच लागेल असे म्हणत आता मंजिरी लगेच
घराबाहेर पडणार तेच धावतच निखिल आले असतो. मंजिरीताई मंजिरीताई. तेव्हा मंजिरी लागते, निखिल अरे कुठे होतात आणि तू एवढा धावत का आलाय? मी किती फोन लावले रायाला, जीजी उचलत नाही, राया कोणीच फोन का उचलत नाही, काय झालंय? तेव्हा निखिल लागतो, ताई तिकडे एक प्रॉब्लेम झालाय त्यामुळे कोणी फोन उचलत नसेल, पण ताई तू कुठेही जाऊ नको, रायाभाऊने तुला इथेच थांबायला सांगितलंय. तेव्हा मंजिरी लागते, काय प्रॉब्लेम झालाय आणि राया कुठे? नाही नाही मला जाऊन बघू दे, असे म्हणत आता मंजिरी निघालेली असते. त्याच वेळेस आता निखिल लागतो, ताई तुला राया दादाची शपथ. आता मंजिरी मात्र थबकलेली असते. तेव्हा ती निखिलकडे बघू लागते, काय झाले निखिल, राया कुठे मला सांगशील का? तेव्हा निखिल म्हणतो, हे बघ ताई तुला रायादादाची शपथ आहे, तू काहीही विचारू नको आणि कुठेही जाऊ नको, तसं रायादादाने सांगितलंय. आता मंजिरी मात्र शपथेत अडकलेली असते. तेव्हा ती निखिलकडे बघू लागते. निखिललाही काही सांगणं भाग पडत नाही, कारण रायाने त्याला शपथेत अडकवलेलं असतं ना. तर इकडे आता संध्याकाळची रात्र झालेली असते. आता समर घरी निघालेला असतो, पण ऐनवेळी जंगलात त्याची स्कूटर बंद पडलेली असते. समर घाबरतो, रे बापरे, या गाडीला पण इथेच बंद पडायचं होतं का? मी चालू करून बघतो, असे म्हणत आता पटकन किक मारत आता इथे समर आपली गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याच वेळेस पाठीमागनं बिबट्या येतो. आता मात्र ती झुडपं अशी जोरजोरात गडगड हलू लागतात. समर मात्र घाबरतोय, कोणी तिकडे, चेष्टा करते का कोणी माझं, कोण आहे? त्याच वेळेस त्या झुडपातनं आता मात्र बिबट्या आलेला असतो. बिबट्या आलेलं बघताच समर मात्र आपली गाडी तिथे सोडून धावत पळू लागतो. तर आता इकडे सगळेजण गावकरी टेंबे हातात घेऊन राया बरोबर आता जंगलात समरला शोधण्यासाठी आलेले असतात. तर समरची आई पण रायाबरोबर असते, ती रडत असते. तेव्हा रायाम लागतो, काकू तुम्ही रडू नका, हे बघा समरची गाडी पडलेली सापडली ना आपल्याला, त्याची चप्पल बी इकडेच आहे, म्हणजे तो इकडेच कुठेतरी पळाला असेल, नक्कीच तो वाचला असेल, बिबट्याने काय बी केलं नसेल, आपण शोधूयात चला पटकन. असे म्हणताच आता सगळे गावकरी आणि राया जरा पुढे जातात. त्याच वेळेस आता बिबट्याच्या डरकाळीचा आवाज येऊ लागतो. तेव्हा लगेच गावकरी घाबरतात, अरे बापरे बिबट्या, असे म्हणत ते सैरावैरा पळणार. तेच रायावर ओरडते, थांबा, बिबट्याला बघून असे पळ काढणार आहात का? आपल्याला समरला वाचवायचे, अशाने तो समरवर हल्ला करेल, चला पटकन पुढे, असे म्हणत राया पुढे जातो. आता मात्र समर तिकडे पडलेला दिसतो. त्या क्षणाला त्याच्या जवळनं बिबट्या पळालेला असतो. आता या बिबट्याला रायाने बघितलेलं असतं. आता लगेच बॅटरी लावतच राया पटकन समर कुठे दिसतो का हे शोधू लागतो. तेवढ्यात आता खाली पडलेला समर दिसू लागतो. समरला बिबट्याने रक्तबंबाळ केलेलं असतं, त्याचा जीव गेलेला असतो. आता मात्र रायाला खूपच वाईट वाटतं, कारण आपण समरला नाही वाचवू शकलो, एवढं सगळं करूनही शेवटी बिबट्याने त्यावरती हल्ला केला. आता समरची आई रडू लागते, माझ्या लेकराला काय झालंय, काय झालं राया, हे बघ ना. तेव्हा रायाम लागतो, समर मला माफ कर रे, अरे लेकरा नाही वाचू शकलो रे मी तुला, असे म्हणत आता मात्र रायाला खूपच वाईट वाटलेलं असतं. तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. आता निक्की आणि शशिकला तर खूपच जोमात असतात. कितीसा आनंद झालेला असतो त्यांना. दोघी आता पोलीस स्टेशनच्या बाहेर मस्त गप्पा मारत असतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, वाह जयला मांडला, काय वादळ आहे, अरे बापरे काय मस्त मजा आली ना काल. तेव्हा निक्की म्हणू लागते, हो त्या राया आणि मंजिरीच्या केळवणाची तर पुरी वाटच लागली. केळवण नाही, एखादा पिक्चर सुरू झाला की काय असं वाटत होतं. सगळ्यांचे चेहरे बघितले कसे झाले होते, किती टेन्शन आलं होतं. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो आधी लय आनंद साजरा करत होते, हसत होते, गुलक्या मारत होते, आणि जेव्हा का मुडदे पडले तो टेम्पो आला आणि मग काय बाबा विसरूनच गेले इकडे केळवणाला आलेत म्हणून. एखाद्या मैताला आल्यासारखी अवस्था झाली होती. खरंच मला तर खूप मजा आली त्यांचा चेहरा बघून. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो ना असंच व्हायला पाहिजे. तेव्हा निक्की म्हणू लागते, बरं झालं, मला मला डिवचवत होते, माझ्या काळजाला ठेच लावली त्यांनी, सोडणार नाही मी या लोकांना. पण शशिकला जय एक नंबर हा, त्याचा प्लॅन एक नंबर भारी झालाय, पण काल तर लई नावं ठेवत होती त्याला. तेव्हा शशिकला म्हणू लागते, कोण मी? त्यावर निक्की म्हणू लागते, हो तू, म्हणजे मी एवढं काही बोलले नाही ना, पण तू अविश्वास दाखवला. जयला म्हणाली की तुझा प्लॅन फ्लॉप झालाय, खूप काय काय बोलली ना, जयला वाईट वाटलं असेल. त्यावर शशिकला म्हणू लागते, वाटू दे, जयला वाईट वाटलं असेल ना तरी बघ त्याच्या आवडीचं असं काहीतरी घेऊन येते ना, नाही जयला खुश केलं ना तर नावाची शशिकला नाही, चल आतमध्ये, असे म्हणत दोघी आता पोलीस स्टेशनमध्ये येतात. तेव्हा लगेच आता शशिकलाने मोठासा 4 थाळी डब्बा भरून आता घोरपडेसाठी चिकन बिर्याणी आणलेली असते. तेव्हा जय म्हणू लागतो, रे बापरे माझ्यासाठी? त्यावर निक्की म्हणू लागते, हो शशिकलाने खास तुझ्यासाठी चिकन बिर्याणी बनवून आणली बरं का. त्यावर जय म्हणू लागतो, अरे बापरे मन में लड्डू फुटा, माझ्यासाठी एवढं सगळं काही. शशिकला
नेमकं काय काय झालंय, एवढा आनंद का होतोय? शशिकला मला लागते झालाय. मला खूप आनंद झालाय आज. त्यावर जय लागतो, हो काल तर मला खूप काय काय बोलत होती, मग आज एवढा आनंद कसा काय? तेव्हा लगेच आता निक्की मला लागते, कारण जय आज सापही राहिला नाही आणि काठी तुटून गेली अशी गंमत झाली. तेव्हा लगेच आता जय लागतो, होणारच होती, अशीच गंमत होणार होती. तो बिबट्या आहे, साधासुद्धा नाही या, प्रत्येक माणसाला फाडणारे. बघ या पंढरपुराची स्मशानभूमी लवकरच होणार आहे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, होईल हा जय, नक्कीच होईल, तू कर सुरू. जयने आता इथे डब्बा उघडून खायला सुरुवात केलेली असते. त्यावर जय लागतो, पण आपल्याला आता एक काम करायचंय. लोकांच्या मनात त्यांना पटवून द्यायचंय की हे सगळं राया मंजिरीचं लग्न होतंय म्हणून होतंय. या विधवेशी लग्न करतोय ना हा राया, म्हणून गावावरती हे संकट आलंय, असे रक्ताचे पाट वाहत आहेत. हे लोकांना एकदा का पटलं की लगेच या मंजिरीला गावातनं बाहेर काढणार. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जय तू काळजी करू नको, आता पुढचा पत्ता मी टाकणार आणि बघच मी काय करते. असे म्हणत आता शशिकला इकडे विठुरायाच्या मंदिरात आलेली असते. गावकरी, नाना, जिजी सगळेजण मंदिरातच असतात. शशिकला आता देवासमोर येते आणि जोरजोरात घंटा वाजू लागते. आता मात्र एवढा आवाज बघतात सगळे लोक जमा झालेले असतात. रुजिदा म्हणू लागते, जिजी अगं हिला काय झालंय? राया मंजिरी सगळेजण आले असतात. मंजिरी मात्र जरा बाजूलाच उभी असते, कुणालाही दिसत नाही ती. त्याच वेळेस जिजी म्हणू लागते, काय होणार आहे? तिच्या मनात वाईट सोडून दुसरं काय असतं ग? असंच काहीतरी वाईट साईट असेल. सगळे लोक आता शशिकला थांबवतात. त्याच वेळेस आता राया लागते, शशिकला काकू वेळ लागलाय का तुला? का घंटा वाजवते तू? तेव्हा शशिकला मला लागते, हो वेळच लागलंय मला समजा. अरे गावकऱ्यांनो, बघताय ना रक्ताचे पाट वाहत आहेत पंढरपुरात. काय झालंय पंढरपुराचं? एवढं मोठं संकट आलंय, दिसत नाही का? लोक मरतायत, अरे लहान पोरं ओरडतायत, दिसत नाही का तुम्हाला? तेव्हा लगेच गाववाले म्हणतात, हो पंढरपुरावर संकट आले. त्यावर शशिकला म्हणू लागते, हो ना, मग डोळे नीट उघडे ठेवा आणि बघा, हे सगळं या विधव्या मंजिरीमुळे होतंय, तिच्यामुळे होतंय हे सगळं. तेव्हा जिजी म्हणू लागते, शशिकला उगच कुठलाही संबंध कुठे जोडू नको, उगच कुणावरती बोट ठेवायचं म्हणून काही बोलायचं नसतं. त्यावर शशिकला म्हणू लागते, काय चुकीचं बोलले जाऊबाई? अहो सांगा ना, या पंढरपुरात या पवित्र ठिकाणी एका विधवेचं लगीन लावलं जातंय, मग या गावावर संकट येणारच ना. अहो बघताय ना लोक मरतायत, अशाने या पंढरपुराची लवकरच स्मशानभूमी होईल. त्यावर रायम लागते, काकू तोंडाला येईल ते बोलू नको आणि मिस फायरबद्दल एक शब्द बी ऐकून घेणार नाही. मंजिरी मात्र लांबनं रायाकडे बघत असते. तेव्हा शशिकला मागते, बघा बघा मिस फायरचा राया बघा कसा काळजी करतोय मिस फायरची. पण तुमच्या लक्षात येतंय का हे सगळं केळवणातच का झालं? कारण तुम्ही जे काय करतायत ना ते सगळं चुकीचं आहे. अजून तर लग्न व्हायचं आहे. लग्न होण्याआधीच एवढे प्रलय आले त्या गावावरती, तर लग्न जर झालं तर काय काय होईल? हे गाव नष्ट होऊन जाईल. त्यामुळे गावकऱ्यांनो विचार करा माझ्या बोलण्याचा. या राया मंजिरीमुळे हे सगळं होतंय, एका विधवेमुळे होतं हे. आता लोक कुजबूज करू लागतात. राया मात्र लोकांकडे बघू लागतो. त्याच वेळेस शशिकला मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, बरोबर ठिणगी लागली. अजून थोडी हवा द्यायची बाकी. एकदा का थोडीशी फुंकर मारली की हे लोक आपोआप मंजिरीला गावाबाहेर काढणार. तेव्हा शशिकला ते बघितलं, तुम्हालाही पटतंय ना माझं म्हणणं? बघा आता तुम्ही विचार करा आणि या विधवा मंजिरीला या गावाबाहेर काढा. लोक आता कुजबूज करायला लागतात. तेव्हा रायाम लागतो, तुम्ही या शशिकलाच्या बोलण्यात येत आहे आणि तुम्हाला काय वाटतं माझ्या मिस फायरमुळे बिबट्या गावात आलाय का? आणि म्हणून तो लोकांवरती हल्ला करतोय. माझ्या मिस फायरबद्दल कोणी काय बी वाईट शब्द बोललेलं मी ऐकून घेणार नाही. आणि ठीक आहे, तुम्हाला या शशिकलाचं ऐकायचं आहे ना, तर ऐका. मग माझं आणि मिस फायरचं लगीन ठरल्या त्या दिवशीच होणार. तेव्हा शशिकला मग ते बघा बघा तुमचा राया तुमच्या कुटुंबातला होता ना, आणि आता तो मिस फायरच्या मागे उभा राहिलाय. तुमच्यावर संकट आल्यावर दिसतंय ना. तेव्हा रायाम लागतो, होणार माझ्या मिस फायरच्या मागेच उभं राहणार हा राया, कारण तुम्ही तिच्याबद्दल असं बोलतायत ना. गावकऱ्यांनो तुम्हाला बी वाटतं का हे समजा मिस फायरमुळे होतंय? तर ठीक आहे, मी आणि मिस फायर हे गाव सोडायला लगेच तयार आहे. मी आणि मिस फायर या गावाबाहेर निघून जाणार. मग बघूया बिबट्या या गावातनं निघून जातो की नाही. आम्ही दुसऱ्या गावात जातो आणि तिकडे लगीन करतो. मग बघूया बिबट्या तिकडे येतो की नाही. हो चालेल. राया मात्र आपली फायरची बाजू अगदी छानपणे हँडल करत असतो. हे सगळं बघून मंजिरीला खूपच बरं वाटतं. तेव्हा मंजिरी लागते, राया
खरंच मी खूप नशीबवान आहे, आज सगळ्या गावासमोर तू माझी बाजू मांडतोय. असे म्हणत आता मंजिरी रायाकडे बघू लागते. त्याच वेळेस आता लगेच जिजी म्हणू लागते, राया काय बोलतोय तू? तू मंजिरीला घेऊन निघून जाणार? तेव्हा राया म्हणू लागतो, हो जिजी, या लोकांना जर वाटत असेल की मिसफायरमुळे हे सगळं होतंय तर मी मिसफायर या गावातनं निघून जाणार, असे रायाने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल गावकऱ्यांनी शशिकलाचं ऐकलेलं नसतं, रायाची साथ द्यायचं ठरवलेलं असतं. सगळे गावकरी आणि राया इकडे जंगलात आलेलं असतो. आता रायाने आपल्या अंगावरती असं रक्त लावलेलं असतं आणि सगळे दबी धरून लपून बसलेले असतात, बिबट्याची वाट बघत असतात. त्या क्षणाला बिबट्या येतो आणि रायावरती झडप मारतो. आता रायानेही आता जोरात ओरडत बिबट्यावरती हल्ला केलेला असतो. आता राया आणि बिबट्यामध्ये नेमकं कसा संघर्ष होणार आणि या सगळ्यातनं राया बिबट्याचा कसा बंदोबस्त करणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.